नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। काल जिल्हा प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर टँकर चालकांनी आपला संप मागे घेतला, तरी देखील अद्यापही पेट्रोल पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप हे आज देखील बंद आहेत। तर दुसरीकडे ज्या मोजक्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। आज संध्याकाळी किंवा गुरुवारी सकाळपर्यंत इंधन पुरवठा सुरळीत होईल असा अंदाज आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। पाहूयात। काल नाशिकमधल्या टँकर चालकांनी संप मागे घेतला असला तरी आज नाशिकमध्ये अद्यापही पेट्रोल तुटवडा असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अनेक जे पेट्रोल पंप आहेत नाशिकमधले ते बंद आहेत आणि काही ठिकाणी जे पेट्रोल आहे तिथं अशा पद्धतीनं नागरिकांनी गर्दी केलेली आहे। काल जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणाहून संपूर्णपणे जे इंधन पुरवठा होतो त्या मनमाड म्हणजे पानेवाडी प्रकल्पामध्ये जाऊन टँकर चालकांशी बातचीत केली आणि त्यानंतर हा संप टँकर चालकांनी मागे घेतलेला होता। पण अद्यापही जो आहे इंधन पुरवठा हे सुरळीत झाला नसल्याचं आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतं। नाशिकमध्ये जवळपास अनेक पेट्रोल पंप आजही बंद आहेत। अनेक पेट्रोल पंपावरती इंधन आलेलं नाही आहे आणि काही पेट्रोल पंपावरती पेट्रोल आहे आणि अशा पद्धतीनं नागरिकांनी हे पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आज रात्रीपर्यंत किंवा ज्या उद्यापर्यंत जी पेट्रोलची पुरवठा आहे ते व्यवस्थित होईल अशा पद्धतीची सुद्धा माहिती मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।